एवढं दमदार हिंदी, मराठी, इंग्रजी जमतं. तुझे अनेक सहकारी मित्र नेता बनले, तू का बरं नाही बनला? तर तुम्ही ट्रोलिंग करता की हितचिंतक आहात की निंदा करणारे आहात हेच मला समजत आणि उमजत नाही. पहिली गोष्ट फोन करणं किंवा काहीतरी सल्ला देणं हे कमेंट मला वाटतं थांबवल्या पाहिजे. आता बघा जे कोणी नेता बनलेत, आता गुजरातमध्ये गोपाल इटालिया, त्यांची माझी आम आदमी पक्षामुळे जुनी ओळख. पण अवघ्या गुजरातमध्ये आणि देशातल्याही बऱ्याचशा भागामध्ये गोपाल इटालिया यांचं नाव आहे. आता इटालियनची परिस्थिती अशी होती की त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. संघर्ष केल्याशिवाय पर्यायच नव्हता. माझं थोडं बरं होतं म्हणून संघर्ष करावा लागला. महाराष्ट्रात देखील अनेक जण नेता बनले. एक असा महाराष्ट्रामध्ये माझा मित्र नेता बनला ज्याचे खाण्याचे वांदे होते, खायची देखील परिस्थिती कठीण होती. म्हणून ज्याला खायला अन्न नव्हतं त्याला अन्नाची किंमत कळते असं म्हणतात. तर संघर्ष केल्याशिवाय पर्यायच नव्हता. माझं थोडं बरं होतं, माझ्याकडे दुसरे ऑप्शन्स होते. कधी माझ्याकडे कदाचित ऑप्शन्सच नसते दुसरे काही, तर मीही बनलो असतो. आणि म्हणून ते नेता बनले याचा आनंद आहे. विस्थापितांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची पोरं या कंडिशनमध्ये वरच्या थरावर गेली याचा अत्यंत म्हणजे खूप मनापासून आनंद आहे. ते आणखी मोठे नेते हो हीच मी अपेक्षा करतो. आणि आमचे दिवस येतील हळूहळू, करू आम्ही ही काम.